नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की देशभरातील करोडो शेतकरी PM किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असताना केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. तेच म्हणजेच की 16 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 2025-26च्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली होती. अखेर हीच योजना पुढील 6 वर्षांमध्ये राबवण्याकरता आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. दरवर्षी 24,000 कोटी एवढा खर्च करून 26 योजनांना एकत्र करून ही PM धनधान्य कृषी योजना राबवली जाणार आहे. याच योजनेला अखेर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या मंजुरी देण्यात आलेली आहे. योजनांच्या अंतर्गत देशभरातील 100 जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे. यांच्यामध्ये ज्या 100 जिल्ह्यांची निवड केली जाईल या जिल्ह्यांचा समावेश करून पुढील 6 वर्षासाठी ही योजना देशभरामध्ये राबवली जाणार आहे. यांच्यामध्ये 36 योजनांचा एकत्रीकरण करून 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यांच्यामध्ये शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजारे असतील, बी बियाणं असेल, खतांची खरेदी असेल किंवा विविध प्रकारचे केली जाणारे आर्थिक मदत असेल, अशा प्रकारच्या विविध बाबींचा यांच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे. योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती करण्यासाठी विविध प्रकारे जे काही आवश्यक असेल, तंत्रज्ञान असेल, तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन करणं असेल, अशा त्यांच्या अवजाराची जी काही पुरवठा असेल व सिंचन व्यवस्थेमध्ये सुधारणा करणं, पिकांच्या साठवणुकीसाठी गोदामाची निर्मिती करणं, उच्च गुणवत्ता असेल बी बियांना शेतकऱ्यांना पाठ्यपुरवठा व कृषी निविष्ठता ज्यांच्यामध्ये खतांचा पुरवठा असेल, ट्रॅक्टर कृषी पंप असेल, असलेल्या ट्रॅक्टरांचे अवजार असेल, या विविध बाबींचं याच ठिकाणी अर्थसहाय्य केलं जाणार आहे. कर्जाचा पुरवठा केला जाणार आहे आणि अशा प्रकारच्या विविध बाबींचा 36 योजनांचा एकत्रीकरण 100 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे व पीक वाढ आणि मर्यादित कर्ज उपलब्ध असलेले जे काही 100 जिल्हे आहेत या अशा 100 जिल्ह्यांना ओळख पटवून त्यांची निवड केली जाणार आहे. 100 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जाणार आहे, ज्यांच्या अंतर्गत साधारणपणे 1,70,00,000 शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे. हा उपक्रम राबवत असताना उत्पादकता वाढवण्यासाठी हवामान विशिष्ट शेती यांच्यानंतर पाण्याची कार्यक्षमता त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या जे काही अचूक बाबी असतील यांचा अवलंब करणं, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पीक पाणीचं नंतरचं ज्या काही पायाभूत सुविधा ज्यांच्यामध्ये गोदाम असेल किंवा मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी असतील, सिंचनाचा विस्तार असेल, ज्यांच्यामध्ये सूक्ष्म सिंचनाचा बाबी असतील, अशा सर्व बाबींसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान सर्व या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे. अशा प्रकारच्या विविध योजनांचा अभिसरणातून एकत्रीकरणातून योजनांसाठी पुढील 6 वर्षांमध्ये ही प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवली जाणार आहे. योजना राबवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. अंतर्गत लवकरच जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे व अंमलबजावणी संदर्भात जे काही महत्त्वाचे अपडेट येतील ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून कळणार आहेच. म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.